बीड जिल्ह्यामधून काल 4 वाजता धारूर तालुक्यातून सुटलेल्या काही महिला आहेत आणि जवळजवळ 48 तास प्रवास करून ते इथं पोहोचलेले. त्यांना मी लाल सलाम करतो. कॉम्रेड कॉम्रेड आपण शिष्टमंडळ भेटलो आणि आपली मागणी आहे की नोंदणीचं काय झालं. ऊसतोड कामगाराच्या नोंदणीचं स्मार्ट सर्व्हिसेसनं काम सुरू केलं. कामगार दिन 1 मे त्या दिवशी रात्री स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीनं नोंदणी करण्याचं काम अचानक मेसेज देऊन बंद केलं. आणि कारण काय दिलं की इथून पुढे नोंदणी ग्रामसेवकचं गावातलं प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कोणीही ऍप मध्ये ती करता येणार नाही असं खोडवं घातलं. ग्रामसेवकचं प्रमाणपत्र दिलं तर ऍप मध्ये ते लागू डाउनलोड केलं जाईल आणि मग त्याचा त्या दोघांचं ऊसतोड कामगार महिला असेल पुरुष असेल तोडणी कामगार असेल वाहतूकदार असेल त्याचं नाव नोंदणी होणार आणि त्याला मग ऑनलाईन ओळखपत्र मिळून जाणार. हे काम स्मार्ट सर्व्हिसेसनं 11 फेब्रुवारी 2024 ला 21,98,00,000 घेतलंय. पण मंद गतीनं काम आतापर्यंत सुरू केलं आणि आता या पद्धतीच्या गोष्टी आडव्या आणलेल्या. 2021 पासून ग्रामसेवककडे हे काम महाराष्ट्र शासनाने दिलेलं होतं. पण ग्रामसेवक संघटनेनं हे आता बर्मानी सांगितलं तसं माझ्या कर्तव्यात ग्रामसेवकच्या हे काम येत नाही म्हणून त्या संघटनेनं राज्यव्यापी पत्र एकत्र करून त्या मंत्र्यांना सांगितलं. पुन्हा सासूसाठी वाटणी झाली आणि सासूच वाटणीला आली अशी गत या तोडणी कामगाराच्या नोंदणी बद्दल आलेली आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की नोंदणी योग्य पद्धतीने करा. सुमोटो केस मध्ये निकाल दिलेला आहे आणि 3/7/2025 ला परिपत्रक काढलंय महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्र सरकारच्या साखर आयुक्तांनी आणि सर्व कारखान्यांना आणि सर्व विभागांना महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. त्या पत्रकात असं म्हटलंय 25-26 गळीत हंगाम आता गेलेला सुरू होताना पहिल्या 15 दिवसात काम सुरू असताना प्रत्यक्ष फडावर जाऊन शेती अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेती विभागानं ऊसतोड कामगाराची नोंदणी करून त्याचं सगळे नाव नोंदणी संबंधित प्रादेशिक सहसंचालक आणि समाज कल्याण आयुक्तांच्याकडे त्या जिल्ह्यात द्यावी. कुठल्याही कारखान्याने नीट काम केलेलं नाही आणि प्रशासनानं तर अजिबात केलेलं नाही. याचा अर्थ ही नोंदणी व्हावी हे काम व्यवस्थित पुढे जावं असं यांना वाटत नाही. त्याच्या पुढे जाऊन मी त्या कामगार मंत्र्यांना सांगितलं की हे कल्याणकारी महामंडळ गेल्या 5 वर्षापासून कार्यरत करायसाठी निधी जमा करायचं काम सुरू आहे. प्रतिटन 10 रुपये कारखान्याने महाराष्ट्रातल्या गाळप ज्यावेळी ज्या वर्षाचं होतं ते द्यायचं आहे. गेल्या 5 वर्षात फक्त 50 रुपयातलं 12 रुपये दिल्या, प्रतिवर्षी 3-3 रुपये दिल्या 10 रुपयातलं, एकूण 28 रुपये दिल्यात आणि 38 रुपये दिलेले नाही. म्हणजे जे कारखाना तुमचं कल्याणकारी मंडळ सक्रिय होऊन चांगल्या पद्धतीने चालावं, मुलांना वसतिगृहाची सोय व्हावी, शिक्षणाची, महिलांना आणि पुरुषांना आरोग्याची शिबिरं दर 3 गाळप हंगामात 3 वेळा करावीत, बाकीच्या सर्व सुविधा द्याव्यात, या पद्धतीचं काम करायला कारखाना प्रशासन, कारखान्याचे चेअरमन आणि त्या विभागातले कारखान्याचे चेअरमन असलेले आमदार आणि हे सगळे मंत्री तुमच्याबद्दल योग्य विचार करत नाहीत. त्यामुळे आज आक्रोश आपलं आंदोलन आहे आणि या दिवशी आपण ठरवून जायचं आता की येत्या काळात आपणाला आंदोलन रस्त्यावरच्या लढाईचं अतितीव्र केल्याशिवाय हातात योग्य पद्धतीचं कायदेशीर आपल्याला न्याय मिळायची गोष्ट दिसत नाही. मी मंत्री महोदयांना सांगितलं की कोल्हापूर आणि सोलापूर पश्चिम महाराष्ट्रात येत्या 4 महिन्यामध्ये एकही कारखाना गाळप हंगाम घेतला नाही. जर परवाना दिला तर आम्ही सुरू करून देणार नाही. म्हणजे हे सगळं काम मी इथं सांगितलंय ते व्यवहारात जर आणायचं असेल तर आज या मोर्चामध्ये जे लोक आलेत त्यांनी आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, गावात सिटूच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राज्य आणि जिल्हा पातळीवर हे सगळं ऊसतोड कामगाराची नोंदणी करून त्याला कल्याणकारी मंडळाच्या सेवा देण्याचं काम योग्य पद्धतीने होईपर्यंत आपण आजच्या या मोर्चातून एक विचार नेऊया, थांबायचं नाही, लढायचं आणि आपलं कल्याणकारी मंडळ घेतल्याशिवाय जिंकायचं हे ब्रीदवाक्य घेऊन आपण या ठिकाणी जाऊया. एवढी आपण सर्वांना मी आव्हान करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद कॉम्रेड. कॉम्रेड नवनाथ हा माईक जरा खाली